नमस्कार फ्रॉम कोल्हापूर. सकाळी उठून पहिला तर अंगण धुवून घेतलं, कारण खूप जास्त घाण झालेलं आणि सण पण आलाय म्हटल्यानंतर तेवढं तर व्हायलाच पाहिजे. मग फ्रेश होऊन मी आणि गार्गी, माझी लहान बहीण, गणपतीचं राहिलेलं सामान आणायला गेलेलो. पहिला तर स्टार बाजारला जाऊन ड्रायफ्रुट्स घेतले आणि थोडे मसालेसुद्धा आणि राहिलेलं घरातलं सामान. मग ते काम उरकून आम्ही गेलो कुंभार गल्लीत. गणपती तर कधीच बुक केलेला, पण फेटाने धोतर करायचं होतं, त्यासाठी कलर सिलेक्ट करायचा होता. पण त्यांच्याकडे कॉमन कलर असल्यामुळे आम्हाला परत तिकडून शिवाजी पुतळ्याला जायला लागलं कापड घ्यायला. ते कापड तर आम्हाला लवकर पसंत पडत नव्हतं, तरी पण आम्ही 4-5 दुकान फिरल्यानंतर आम्हाला एक कापड पसंत पडलं. आणि बाहेर एवढी गर्दी आणि ट्रॅफिक, गाडी चालवून चालून कंटाळा आलेला, त्यात पाऊस एक नव्हता म्हणून बरं झालं. बाहेरची सगळी कामं करून घरी आलो. तर आमच्या घरी दर गणपतीला आम्ही फराळ बनवतो आणि आम्ही दोघे घरी पोचूपर्यंत प्रेरणा आणि माझ्या आईनी फराळ बनवून रेडी केलेला. सकाळी 11:30ला बाहेर पडलेलो, 5ला घरी आलो. तर खूप कंटाळा आलेला. मग थोडं रेस्ट घेऊन डेकोरेशनची कामं करायला घेतली. गिरीश माझा कॉलेजचा मित्र, आम्ही ह्याची हेल्प घेऊन आम्ही दरवेळीचं गणपतीचं डेकोरेशन करतोय. तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा की डेकोरेशन कसं झालंय.